ती वेगळा धक्का घेऊन आणि त्यामुळे कुणालाच काही कळायचं नाव होताना दिसत नाही। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काँग्रेसनं आपल्या सगळ्या आमदारांना एकत्र बोलवल्याची माहिती मिळते, काय सांगशील या घडामोडींबद्दल? नक्कीच संदीप, आता काँग्रेसची जी बैठक आहे ती संपलेली आहे। अहमद पटेल हे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते। आज ते देखील या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अहमद पटेल यांची बैठक झाली आणि आता ही बैठक संपून काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आले आहेत। या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक जी आहे ती बैठक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना बोलवलं, त्याच पद्धतीने काँग्रेसने देखील आपल्या आमदारांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ही सगळी बैठक झाल्यानंतर आता पत्रकार परिषदेमध्ये शक्यतो करून सर्व आमदारांची पत्र जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी मिळवायची आहेत। कारण शिवसेनेची पत्र आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची पत्र आहेत। फक्त आता राष्ट्रवादीला आपल्या सर्व आमदारांना 4 वाजता सगळे पत्र घेऊन जर एकत्रपणे आलेत तर राज्यपालांकडे दावा दाखल होऊ शकतो, अशी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी घेतलेली आहे। पण 54 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला किती येणार हा महाराष्ट्राला पहिला प्रश्न आहे। चल थांब 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 आमदारांना एकत्र बोलवलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते आणि त्यांनी जी महत्त्वाची माहिती दिली तर तिन्ही पक्षांची प्रफुल्ल पुन्हा आपल्या सोबत जोडला गेला आहे। प्रफुल्ल, राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्या आमदारांना बोलवलेलं असलं तरी अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार पोहोचतील बैठकीला असं वाटतंय? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। एकूण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व आमदारांना या ठिकाणी निरोप दिलेले आहेत। अजित पवारांसोबत कोण या ठिकाणी नेते गेलेले आहेत? कारण अजित पवार सकाळी ज्यावेळी शपथविधीसाठी गेले होते त्यावेळी फक्त त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांचे मोठे भाऊ, मिसेस आणि पार्थ पवार हे 3 लोक जे आहेत ते शपथविधीला होते। त्यामुळे अजित पवारांसोबत कुठला नेता गेला आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाहीये। पण आता थोड्याच वेळात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक आमदाराला या ठिकाणी बोलवतील त्यावेळी कळेल की किती आमदार जे आहेत ते अजित पवारांजवळ गेलेत। पण एकूण जर आपण पाहिलं तर अजित पवारांजवळ आता या घडीला 12 आमदार जे आहेत ते अजित पवारांच्या संपर्कात आहेत। अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल। महेश म्हात्रे सर आपल्या सोबत आहेत। महेश सर, कुठेतरी आपण बघितलं विधानसभा